तर एक धक्कादायक बातमी भंडाऱ्यातनं समोर येतेय। महिला बाल विकास विभागाची फिल्म स्टाईल कारवाई पाहायला मिळतेय। नवजात बालिकेला डॉक्टरनं 2.5 लाखात विकलं। यावेळेला 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत असलेल्या हेल्पलाईनवरती दिनांक 2 तारखेला एका भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेने अंदाजे 10 दिवसाची बालिका तिच्या घरी आणले असल्याचे तक्रारीमध्ये सांगितले असल्याने कार्यालयातील चमूकडून त्या महिलेच्या घरी भेट देण्यात आली। सदर भेटीवेळी त्या महिलेकडे ते बाळही आढळून आले। अधिक माहितीकरिता व त्यांनी केलेल्या कारवाईची शहानिशा करण्याकरिता त्यांना कार्यालयात बोलावले असता त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य प्राप्त झालेले नाही। दिनांक 3 तारखेला सुद्धा टीमकडून भेट देण्यात आली, त्यावेळेस ती महिला गैरहजर होती, घरी आढळून आलेली नाही। भंडाऱ्यामध्ये आपण बघतोय 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलीस स्टेशनवरती येथे पत्र देण्यात आले व त्याच दिवशी शेजारी माहिती विचारण्यात आली। त्यावेळी महिला ही बालिकेला घेऊन पसार झाल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन वरटी यांच्याशी समन्वय साधून ज्या गाडीमध्ये बालिका घेऊन जात होते त्या गाडीला तालुका मोहाडी कुशारी फाट्यावर थांबवण्यात आले व सदर बालिकेला वाहनासह ताब्यात घेण्यात आले व त्या बालिकेला गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले व सदर प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन वरटी येथे देण्यात आली।